रतन, अगं जेवायला नाही का यायचं तुला? भूक नाहीये ग मला. त्या ट्रीपवरून आल्यापासून मी पाहते तुझं चित्तच नाही इथं. काय झालंय काय तुला? हा कुणाचा ग फोटो? छान आहे. हेच ते भिंगारगडचे हिंदूराव सरनोबत. असं खरंच का त्याने तुला एकटीला जबरदस्तीने शिकार झोपडीवर ठेवलं होतं? मम्मी, अगं आमच्या बरोबर गौराबाई आणि सुभानराव सुद्धा होते. मम्मी, मी आजकालची मुलं पाहते, सिगरेट दारू वाचून चालत नाही त्यांचं. मुलींसाठी हपापलेले असतात नुसते. त्या हिंदूरावांच्या नखाची सुद्धा सर येणार नाही या गायतोंडे आणि दुतोंडेला. काही माणसं खेडवळ असली तरी मनाने खूप चांगली असतात. खेडवळ? मम्मी, ते खेडवळ नाहीत, पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेजचे इंजिनियर आहेत ते. तू त्यांना एकदा पाहिलंच पाहिजेस मम्मी. कशाचाही गैरफायदा घ्यायची वृत्ती नाहीये त्यांची. या गावात फारच मन रमलेलं दिसतंय तुझं. या गावात की गावच्या राजकुमारात? नो मम्मी. काय चाललंय बायलेकींच? हा फोटो पाहिलात का? वा, छान आहे. कोण आहे ते? हेच पाहायला या रविवारी आपण भिंगारगडला जायचंय. भिंगारगडला? हो, चला मी तुम्हाला सांगते. चला. या. राम राम. वा, सरनोबतांचा वाडा हाच का? वय दिवाणजी, हे कोण आलंय बघा. राम राम. मला सरनोबत साहेबांना भेटायचंय. आहेत की, या या. वर्दी देतो. हे काय सरकारच आलेत. नमस्कार. नमस्कार. राम राम. सोबान्या, साहेबांच्या पायातलं जोड. जोड? वय, ही बैठकीची सदर हाय. ही तर जोड चालत नाहीत. सोबान्या, नको नको, कशा तुम्ही जग फार सुधारलंय आता आबासाहेब. अहो सुधरून द्या की. चंद्रावर जावा, विमान करा, पण सदरावर खेटरा आणायची ही कसली सुधारणा हो? बसा. मी भगवंतराव देशमुख आणि या माझ्या मिसेस. सोबान्या, आलाजी. येसनी अक्का साहेबांच्याकडे घेऊन जा. वाय, चला जी. अहो अहो, चला चला. आम्ही मुंबईहून आपणाला भेटण्यासाठी तिथं आलो. असं. या आका साहेब जी, पाहुणे आल्यात. जावा. नमस्कार. नमस्कार. मी मिसेस देशमुख. रतन आली होती ना तुमच्याकडे, तिची आई. असं होय. या या, बसा ना. गौरा जी, अगं जरा पाणी घे. कधी आलात आपण? ही आता झाली. असं होय. हिंदूराव दिसत नाही कुठे? मळ्याकडे गेलेत ते. दुपारी तिकडेच थांबतात. हो, रतननं सांगितलंय मला तसं. इकडनं आल्यापासून तिच्या सतत तुमच्याकडच्याच गोष्टी चाललेल्या असतात. रतन आलीये? नाही, मी आणि हे आलोय. म्हटलं घर पाहावं, माणसं पाहावीत आणि बोलणी करावीत. हो, चला की, मी वाडा दाखवते तुम्हाला. चला. या 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 या. वा वा वा, झकास वाडा आहे आपला. वंडरफुल. हाय आपलं. बसा. शिकारीचा बराच शौक दिसतो आपल्याला. अहो शिकारीला जनावर उरल्यात कुठे? हाय आपलं पूर्वीच. बसा गे. हा, बोला. मी ऍडव्होकेट आहे. मुंबईला हायकोर्टात प्रॅक्टिस करतो. मला एक मुलगी आहे, 20-21 वर्षाची. असं काय मुलं बाळा तिला? अजून लग्न व्हायचं आहे तिचं. BA झाली आहे, आता आर्ट स्कूलला जाते. तिच्यासाठीच आम्ही इथं आलो. इथं? अहो मुंबईच्या मुलीला या भिंगारगड सारख्या खेड्यात कोण मिळणार हो? त्याचं असं आहे, काही दिवसापूर्वी माझी मुलगी इथं ट्रिपला आली होती. तिची आणि तुमच्या चिरंजीवांची इथं कुठंतरी अचानक भेट झाली. असं? बरं मग? अहो तो मोठा रोमॅन्टिक किस्सा आहे.
ते दोघं एकमेकांना भेटले काय, भांडले काय, आणि तिचं त्याच्यावर प्रेम बसलं. बसणारच, नाहीतरी आजकाल कॉलेजात शिकत्यात काय पोर. आपण त्यांना समजून घ्यायला हवं. मुलंच ती. हे माझ्या मुलीचे फोटो. आम्ही तर म्हणतो धर्म ही अफू आहे. आमच्या चिरंजीवांचं वडील तुम्ही का आम्ही? अहो काय बोलणं हे, तुम्हीच की. मग मी त्याचा बा तुम्हाला सांगतो, असं येता जाता दिसल त्या पोरीवर प्रेम करायला लागला तर त्याचं काळीज काढून खोटीला टांगेन मी. दिसेल त्या पोरीवर म्हणजे काय? माझी मुलगी शिकलेली आहे, दिसायला देखणी आहे, शिवाय आम्हीही मराठी आहोत. हायसा का? ऑफकोर्स आहोतच. नाही म्हणजे मराठ्याच्या घरात खंडे नवमीला हत्यारं पुसत्यात, पाडव्याला गुढ्या उभारत्यात, दसऱ्याला सोनं लुटत्यात, पोरीबाळी हातगा खेळत्यात, नवरात्री जागवीत मोठ्या होत्यात. अहो पण आम्ही मुंबईत राहतो, आमच्या आजूबाजूचं सगळं वातावरण कॉस्मोपॉलिटन आहे. तुमच्या भागाचा सोडा, समधी मुंबईच उतारपेट झाली आहे उपऱ्यांची. मराठी माणसाला तेवढी जागा राहिली नाही तिथे. सॉरी आबासाहेब, पण माझ्या मुलीशी याचा काय संबंध? ते सांगतोय तुम्हासनी. तुमची मुलगी हिथं आली तेव्हा बघितलंय आम्ही तिला. खरं बोलल्याला तुम्हा शहरी माणसासनी आवडत नाही, तरी पण शाप सांगतो, तुमची मुलगी या घरात असायची नाही. ही माझी मुलगी या घरात द्यायचीच नाही. अहो निघालात कुठं? बसा ना, चहा पोहे घेऊन मगच जा. तुम्हीच घ्या तो, आम्हाला. अहो असं काय? मम्मी भेटले का ग सगळे? हो आणि ते हिंदू वाडा कसा आहे ग? चांगला. ए मम्मी, तुझा. मम्मी काय? अक्कासाहेब भेटल्या? हो भेटल्या, आणि त्यांचे ते मिसी बहादर वडील. काय रस्टिक माणसं आहेत, अनमॅनरली स्टॉप्स. पप्पा काय बोलले ते? म्हणाले की ही मुलगी या घरात जतायची नाही. कोणत्या युगात वावरता येते, देवगिरीच्या यादवांच्या की पुण्याच्या पेशव्यांच्या? मम्मी हिंदूराव नव्हते तिथे, ते काही म्हणाले नाही? ते मला तिथं दिसले नाही. आणि अक्कासाहेब? बस, ते हिंदूराव, अक्कासाहेब आणि आबासाहेब यांचा विषय या घरात संपला. पप्पा तर काय मग, एवढ्या दूर गेलो आम्ही आणि केवढा अपमान करून घेऊन परतायची वेळ आली आम्हाला. पण मम्मी दॅट्स इनफ. सांगितलं ना, आम्हाला संबंधच नको त्या गावंढळ माणसांशी. वय वय आम्ही गावंढळ माणसं, आपण वाघाची अवलाद आहे आमची. गावंढळ म्हणा गावंढळ, पुसटलेल्या विचाराची. पण कोण म्हणाल? त्यो तुमचा ममाईचा वकील, आणि त्याच्या पोरीचं म्हणा प्रेम बसलंय तुमच्यावर, आणि तुमचं बी बसलं का काय तिच्यावर? हे बघा, या तुमच्या मातोश्री, ती 17,000 घातलेली ममाईची मुलगी या सरनोबताच्या वाड्यात ह्यांची सून म्हणून जचल का? तुम्ही गप का? आकासाहेब, त्या माने सरकारांचा सारखा सांगावा येतोय, कळवा तेच नाही. त्यांची मुलगी पाहायला येतोय आम्ही. पण नाही आता आम्ही थांबणार नाही.